Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to see 8th standard semi-English lesson Excuse a Skit. मित्रांनो, हा जो लेसन आहे ही एक स्किट आहे. एक स्किट म्हणजे एक छोटासा प्ले, एक छोटं नाटक ज्याला आपण म्हणू शकतो. यामध्ये फक्त 2 कॅरेक्टर आहेत. रितेश जो की एक स्कूल गोईंग स्टुडंट आहे, म्हणजे शाळेत जाणारा विद्यार्थी. मिसेस सेन हिज क्लास टीचर, मिसेस सेन त्याच्या वर्गशिक्षिका आहेत. सो अतिशय मजेदार अशी ही स्किट आहे. लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात पहिला सीन आहे अ क्लासरूम, एक वर्गखोली आहे आणि रितेश लेट आलेला आहे. रितेश, मे आय कम इन मॅडम? रितेश आल्याबरोबर विचारतो, मॅडम मी आत येऊ का? मिसेस सेन, नाऊ डोंट यू थिंक यू आर लेट, यू आर अर्ली. मिसेस सेन म्हणाला की आता, अरे तुला असं नाही वाटत का की तू फार लवकर आलेला आहेस? पार्डन मॅडम. आता रितेश असं दाखवतो की त्याला काहीच कळलं नाही. तुम्हाला माफ करा मॅडम. तर मिसेस सेन म्हणाल्या, आय मीन फॉर द सेकंड पिरियड. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. अरे माझं म्हणणं आहे दुसऱ्या पिरियडसाठी. तू दुसऱ्या पिरियडसाठी खूप लवकर आलेला आहेस. रितेश, आय एम सो सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम, यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. रितेश म्हणतो की मॅम माफ करा, मला माफ करा. मी घरून तर योग्य वेळीच निघालो होतो, पण तुम्ही विश्वास करणार नाही की रस्त्यात माझ्याबरोबर काय घडलं. मिसेस सेन, वेल सी, लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. व्हॉट हॅपन? नथिंग शॉर्ट ऑफ एन अर्थक्वेक आय एम शुअर. मिसेस सेन म्हणाले, चला आता आपण याची गोष्ट ऐकूया. काय घडलं असेल? अर्थक्वेक म्हणजे भूकंपापेक्षा तर कमी काहीच नसेल घडलं ना? रितेश, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. रितेश म्हणाले, नाही मॅम, खरंच मॅम, खरंच ऑनेस्टली मॅम. तर मिसेस सेन म्हणाल्या, गो हेड. अरे सांग तुझी स्टोरी सांग. रितेश, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. आय वॉज हाफ वे डाऊन टू द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. रितेश म्हणतो की मी नेहमीप्रमाणे ॲज युजल रस्त्याने चालत येत होतो आणि नॅरो लेन जी आहे, जी मार्केटकडे जाते, त्या रस्त्यावर मी अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोसुद्धा. अचानक आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. अचानक मेन रोडवरून मी कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज ऐकला, किंकाळी ऐकली. मिसेस सेन, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. मिसेस सेन म्हणाल की नक्कीच, तुला तर चौकशी करायला जायलाच पाहिजे. रितेश, येस मॅम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. हो मॅम, मला शोधायचं होतं की कोणाला माझ्या मदतीची गरज आहे का. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेवमेंट. आणि नक्कीच तिथे एक व्यक्ती पेवमेंट म्हणजे फुटपाथजवळ पडलेला होता. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. आणि तो त्रासाने तळफळत होता. मिसेस सेन, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग नक्कीच तू त्या व्यक्तीला डॉक्टर जाधवकडे नेलं असणार. रितेश, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. म्हणाला की नाही मॅम, मला चान्सच नाही मिळाला. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. जसं मी त्या व्यक्तीकडे पोचलो, एक दुसरा व्यक्ती दुकानामधून पळत आला विथ अ पॅकेट इन हिज हँड. आणि त्याच्या हातामध्ये एक पॅकेट होतं. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग. आणि त्याच्या मागे दुकानदारसुद्धा धावत आला आणि ओरडू लागला, चोर चोर कॅच हिम, चोर चोर त्याला पकडा. मिसेस सेन, अमेझिंग, क्वाईट हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डिड यू डू देन? मिसेस सेन म्हणाले, अरे वा, फारच छान. तुला डील करायसाठी बऱ्याच गोष्टी एकाच वेळी आल्या होत्या रे. मग तू काय केलंस? रितेश, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. हो मॅम, पण सगळ्यात मजेदार गोष्ट तर त्यानंतर घडली. द मॅन नियर द पेवमेंट, ही टू गॉट अप अँड बिगेन टू रन विथ द थीफ. तो फुटपाथवर पडलेला माणूससुद्धा उठून बसला आणि त्या चोरासोबत पळू लागला. विदाउट लुझिंग मोमेंट आय रॅन आफ्टर देम. आणि कुठलाही वेळ न दवडता मी त्यांच्या मागे धावलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. मग मिसेस सेन म्हणाला की आणि मग नंतर तुम्ही त्यांना पकडलं असणार आणि त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले असणार. रितेश, वी कुडंट डू दॅट मॅम. मॅम, आम्ही ते करू शकलो नाही. ते जस्ट वॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ते चोर एका कोपऱ्यापर्यंत गेले आणि तिथे अचानक वॅनिश्ड म्हणजे गायबच झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आणि हे सर्व खूप अचानक घडलं, खूप लवकर घडलं. मिसेस सेन, देन व्हाय आर यू लेट? अरे मग तू इतका उशिरा का आलेला आहेस? तर रितेश म्हणतो,
That's not all. I realized that I had left my bag at the shop in the mad rush, so I ran back to get it. रितेश म्हणाला की हे एवढंच नाही आहे मॅडम, माझ्या असं लक्षात आलं की माझी बॅग तर शॉपमध्येच राहिली या मॅड रशमध्ये, म्हणजे या गोंधळामध्ये. सो मग मी माझी बॅग आणण्यासाठी पुन्हा परत गेलो. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर. मिसेस सेन म्हणाला, नक्कीच तुझी बॅग तिथे नसणार. रितेश, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हेअरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. नाही मॅम, बॅग तर माझी तिथेच होती, पण माझ्या बॅगवर एक ह्यूज हेअरी ब्राऊन डॉग बसलेला होता. आय डिडंट नो वॉट टू डू. आणि मला कळतच नव्हतं की मी माझी बॅग कशी घेऊ. मिसेस सेन, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. अरे वा, फारच इंटरेस्टिंग आहे रे. एक कुत्रा एका बॅगवर, ते पण एका दुकानामध्ये. रितेश, येस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज्ड. हो मॅम, त्या शॉपकीपरला पण आश्चर्य वाटलं ते बघून. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. त्याला माहितीच नव्हतं की तो कुत्रा कुठून आलेला आहे. हाऊ दॅट डॉग रोल्ड. वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव. तो कुत्रा इतका भयंकर गुरगुरत होता, आम्ही त्याला तिथून हटवायचा खूप प्रयत्न केला. विस्लिंग, क्लॅपिंग अँड शोईंग हिम द स्टिक, बट ही वुडंट बज. आम्ही शिट्टी वाजवली, टाळ्या वाजवल्या आणि त्याला काडीसुद्धा दाखवली, पण तो जागचा हालेना. अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. आणि मी नक्कीच माझी बॅग सोडून तर काही शाळेमध्ये येऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण तुझ्याकडे तर तुझी बॅग दिसत आहे रे. रितेश म्हणाला, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. हो मॅम, फायनली त्या दुकानदाराने मला काही बिस्किट दिले. आय ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग अँड लिवर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. मी त्या कुत्र्याला ते बिस्किट दाखवले आणि त्याला लालच देऊन त्या बॅगपासून दूर केलं. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट फॉर 15 मिनिट. मिसेस सेन म्हणाला, ठीक आहे, असं पकडू आपण की या सर्व घडामोडीला 15 मिनटं लागले असणार. रितेश, बट देअर इज मोअर मॅम. पण रितेश म्हणाला, नाही मॅम, एवढंच नाही, अजूनही आहे. द पुअर डॉग बिगन टू फॉलो मी टू स्कूल. तो बिचारा कुत्रा माझ्या मागे मागे शाळेकडे येऊ लागला. इट लुक्ड सो पुअर, लोनली अँड स्मॉल. तो खूपच बिचारा गरीब, एकटा आणि छोटासा दिसत होता. मिसेस सेन, स्मॉल, डिड यू से स्मॉल. छोटासा, तू छोटासा म्हणाला का. रितेश, आय मीन यंग मॅम. इट वॉज बिग इन साईज, बट इट वॉज ओनली अ पपी, रिअली. म्हणाला, म्हणजे मॅडम, मला तरुण म्हणायचं होतं. मॅम, तो तसा साईजमध्ये मोठा होता, पण तो एक छोटंसं पिल्लूच होता. अँड इट लुक्ड लॉस्ट. आणि तो हरवल्यासारखा सुद्धा वाटत होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर. कदाचित तो त्याच्या आईला किंवा त्याच्या मालकाला शोधत असावा. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मला असं वाटलं की तो माझी मदत मागतो आहे. सो आय बिगेन टू एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर्स बाय. त्यामुळे मग मी तिथे इतर जे दुकानदार होते त्यांच्याकडे आणि आजूबाजूच्या लोकांकडे एन्क्वायरी करू लागलो, चौकशी करू लागलो. बट नोबडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. पण कोणालाच त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं आणि मी काही त्या बिचाऱ्या कुत्र्याला सोडून येऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, अँड देन यू फाउंड द ओनर, हू वॉज इट. मिसेस सेन म्हणाल्या की तुला मग त्या ओनर सापडला असेल, मालक सापडला असेल कुत्र्याचा. कोण होता रे तो. रितेश, दॅट्स द फनी पार्ट मॅम. मॅम, हीच तर मजेदार गोष्ट आहे. द पपी इट सेल्फ फाउंड इट्स ओनर. त्या कुत्र्याने स्वतःच त्याचा मालक शोधला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड. त्यांनी रस्त्यापलीकडे कोणाला तरी बघितलं. अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. आणि धावत धावत त्या व्यक्तीकडे चालला गेला. आय वॉज सो रिलीव्ड. मला तर फारच रिलॅक्स वाटलं, मोकळं झाल्यासारखं वाटलं. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. त्यानंतर मी वळलो आणि सरळ शाळेमध्ये आलो. मिसेस सेन, गुड बॉय. नाव दॅट युअर गुड डीड्स आर डन, देअर इज समथिंग एल्स यू कॅन डू. मिसेस सेन म्हणाले, अरे वा रितेश, तू किती छान मुलगा आहेस. आता जेव्हा तुझे चांगले कर्म करून झालेले आहेत, अजून एक गोष्ट तू करू शकतोस. देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. आपल्या शाळेमध्ये स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन होणार आहे. वुड यू लाईक टू सेंड अन एंट्री. तुला त्याच्यामध्ये भाग घ्यायला आवडेल का. रितेश, हू मॅम. मी मॅम. नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. तर रितेश म्हणतो, कोण मॅम. मी कसा काय भाग घेऊ. मला तर गोष्टी लिहितासुद्धा येत नाही किंवा बनवतासुद्धा येत नाहीत. अशा प्रकारे ही स्टोरी इथे एंड होते. सो अशा प्रकारे रितेश, जो की शाळेत जायला खूप लेट झाला होता, आपलं लेट येणं लपवण्यासाठी विविध बहाणे त्याने सांगितले, खोट्या गोष्टी बनवून सांगितल्या.
अशी मजेदार स्किट होती. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.